कारण मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। ऑटो रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे, तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे। परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव गेलाय। भाडे सुधारणा प्रस्तावामुळे प्रवाशांना लवकरच जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। तर रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं वाढण्याची शक्यता आहे, तसा प्रस्ताव प्राधिकरणाकडे गेलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, ही प्रस्तावित भाडेवाढ नेमकी का केली जाणार आहे आणि जर ही भाडेवाढ झाली तर दरांमध्ये कसा बदल होईल? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये सीएनजीचे दर वाढले आणि त्यानंतर रिक्षा टॅक्सी युनियननी मागणी केली होती की भाडेवाढ व्हावी। आता त्याला साधारणपणे 2-3 महिने झाले, 2-3 महिन्यापासून सातत्याने ही मागणी केली जाते। त्यानंतर जे काही मुद्दे आहेत, म्हणजे त्यांचा पहिला मुद्दा आहे की इंधन दरवाढ झालेली आहे, त्यासोबतच देखभाल दुरुस्ती, विमा हप्ते, परवाना संबंधित खर्च, म्हणजे एकूणच ऑपरेटिंग खर्च हा वाढलेला आहे आणि त्यामुळे याच मुद्द्याचा आधार घेत परिवहन आयुक्तांनी एक प्रस्ताव MMRT म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाला पाठवलेला आहे। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जी ऑटो रिक्षाचं भाडं आहे ते 26 रुपयाहून 1 रुपयाने वाढेल, म्हणजे 27 रुपये होईल। तर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी टॅक्सीचं जे भाडं आहे ते 31 रुपयाहून 33 रुपये होईल। जी काळी पिवळी टॅक्सी आहे त्यांच्या संघटनेचं असं म्हणणं आहे की 4 रुपयांची ही वाढ व्हावी। आता नेमकं या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो आणि भाडेवाढ ही कधीपासून होते हे पाहावं लागेल। मात्र या सगळ्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कातील लागण्याची शक्यता आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। 11 महिन्याच्या बालिकेनं खेळत असताना क्रीम ट्यूबचं झाकण गिळलं। 2 तासांच्या अत्यंत कमी कालावधीत चंद्रपुरात ENT तज्ज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी त्या चिमुकलीचे प्राण वाचवले। घरात खेळताना 11 महिन्याच्या छोट्या मुलीनं क्रीमच्या ट्यूबचं झाकण अचानक तोंडात घालत ते गिळल्याची घटना समोर आली। तिच्यावर डॉक्टरांनी तातडीनं उपचार करून तिचे प्राण वाचवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील साखरा येथील अधिरा प्रफुल्ल सरोदे या चिमुकलीसोबत हा प्रकार घडला। तिनं झाकण गिळल्याचं लक्षात येताच धावाधाव झाली आणि त्यानंतर तिला चंद्रपुरामध्ये पाठवण्यात आलं। 2 तासांच्या अत्यंत कमी कालावधीत शर्थीचे प्रयत्न करत ENT तज्ज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी तिचे प्राण वाचवले। अन्न आणि श्वासनलिकेच्या मध्ये हे ट्यूबचं झाकण अडकलं होतं। लहान मुलांना सहज तोंडात घालता येतील अशा कोणत्याही वस्तू त्यांच्या आसपास ठेवू नका, हे आवाहन या प्रकारानंतर तज्ज्ञांनी केलंय। राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि यामध्ये सरकारी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक आहे। विशेष म्हणजे एकूण मृत्यूंपैकी 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू हा गंभीर आजारांमुळे झालाय। 2 वर्षात सरकारी आश्रमशाळांमधील 364 तर अनुदानित आश्रमशाळांमधील 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजार, अपघात, गळफास आणि सर्पदंश यांचा समावेश आहे। तर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, वैद्यकीय सुविधा, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही धक्कादायक आकडेवारी आहे। गंभीर आजार आणि अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आश्रमशाळांमध्ये अधिक प्रभावी आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे, हे अधोरेखित होत आहे। तर ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर या आश्रमशाळा आहेत की मृत्यूचे सापळे, असा सवाल उपस्थित होतोय। तर आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 564 मृत्यू झालेत, सरकारी आश्रमशाळांमध्ये 364 मृत्यू झालेत, तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 मृत्यू झाले। गंभीर आजारामुळे 273 मृत्यू झालेत, तर अपघाती मृत्यू आहेत 228। गळफास घेऊन 55 मृत्यू झालेत, अर्थात त्या आत्महत्या आहेत, आणि सर्पदंश होऊन 28 मृत्यू झालेत। तर आश्रमशाळांचा हिशोब असा आहे, एकूण आश्रमशाळा आहेत 1056।
विद्यार्थी संख्या आहे 4,66,011. नागपूरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. ब्रिटिशकालीन या वसाहतीतील अनेक इमारती आता जीर्ण झाल्या असून त्यांची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे. छताला आधार देणारं लाकूड सडलंय तर अनेक ठिकाणी भिंतींनाही तडे गेलेत. त्यामुळे या इमारती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून रहिवाशांमध्ये या प्रकरणी भीती आहे. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. सध्या मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी वसाहत परिसरामध्ये आहे. जर का तुम्ही या वसाहतीची ही दयनीय अवस्था बघितली तर इथे कर्मचारी कोणत्या अवस्थेमध्ये राहतात याची तुम्हाला कल्पना येईल. सध्या पावसाचे दिवस आहे आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे इथल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घराला ताडपत्री टाकून कुठेतरी पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतमध्ये जर का गेले तर 2 खोल्यांचं घर आहे. अत्यंत जुन्या अशा या वसाहती आहे. साधारण 80 ते 90 वर्ष आधी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अत्यंत दयनीय दुरावस्था या संपूर्ण वसाहतीची झालेली आहे. या संपूर्ण वसाहतीच्या परिसरामध्ये पण आपण बघू शकतो की एक प्रकारे जंगल सर्वत्र पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथले कर्मचारी आपल्याला इथे राहताना आढळून आलेले आहे. सोबतच जुने जे लाकूड आहे ते सडलेलं आहे, ते कोणत्याही क्षणाला कोसळू शकतात. वादळी वारे आले तेव्हा घरामध्ये राहण्याची भीती वाटते, अशा प्रकारे देखील इथे राहणाऱ्या निवाशांनी सांगितलेलं आहे. आणि या संपूर्ण परिसरामध्ये विशेष करून चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणीचे कर्मचारी राहतात आणि त्यांचं कुटुंब देखील इथं राहतं. मात्र कोणत्या अवस्थेमध्ये ते राहतात हे आपल्याला इथल्या दृश्यांवरनं दिसून येतं. विद्यापीठ प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिलं नसल्याचं इथल्या निवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे निश्चितच जरी पंजाबराव कृषी विद्यापीठाचा व्याप हा खूप मोठा असला, याची या विद्यापीठाचं एक नाव असलं तरीही मात्र इथले जे कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे हे आपल्याला यातनं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाला. बादल यांच्यावरील हल्ला नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नांदेड शहरातल्या यशोसाई हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांना आज सकाळी 11 नंतर एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती आहे. नांदेडच्या मातासाहेब गुरुद्वारा येथून बाहेर पडताना बादल यांच्यावर एका निहंग सीखनं हल्ला केला, ज्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. या हल्ल्याप्रकरणी मूळचा पुण्यातील असणारा जसपाल सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या हल्ल्याप्रकरणी मुदखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शीख समुदायानं घटनेचा निषेध केला असून पंतप्रधान मोदींनी बादल यांच्याशी चर्चा केली. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सुखबीर सिंग बादल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे. तसंच कोणत्या उद्देशानं हा हल्ला झाला याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिले. तिथे काम करणारा सेवादार आहे, त्यांनी साहेबांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे खुपरीसोबत जे ठेवतात ते मग आपले सिक्युरिटीचे PI होते, त्यांनी ते त्याचा वार आपल्या स्वतःच्या हातावर घेतले. त्यांना थोडी इंजरी आहे आणि साहेबांना पण हाताला लागलेला आहे. इंट्रोगेशनमध्ये अजूनही पूर्ण डिटेल त्यांनी सांगितलं नाही. अजूनही त्याच्यामध्ये आता इंट्रोगेशन चालू आहे. एक्झॅक्ट रिझन अजूनही कळत नाही आहे. दरम्यानच्या नांदेड शहरातील यशोसाई हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयाबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे प्रमुख सुखविंदर सिंग बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुगुट येथील एका गुरुद्वाराच्या समोर हल्ला झालेला आहे. आणि या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि सुखविंदर सिंग बादल हे सुद्धा गंभीररित्या जखमी झाले. तर काल त्यांना नांदेड शहरातल्या यशोसाई या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. आणि त्यानंतर कालपासून अनेक राजकीय नेते मंडळी त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत येतं. काल राज्याचे
राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो यांनी सुद्धा त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे, त्यांच्या प्रकृती विचारपूस केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संपूर्ण घटनाप्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्याशी संवाद साधलेला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीच्या नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जसपाल सिंग असं हल्लेखोर आरोपीचं नाव असून त्या आरोपीच्या वतीनं आता या ठिकाणी आरोपीकडनं चौकशी केली जात आहे. नेमका हल्ला का केला हे अजून कळलं नसलं तरी पण या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमी आहेत सुखविंदर सिंग बादल यांना 11 वाजल्याच्या नंतर त्यांना पंजाबला जाण्यासाठी परवानगी दिली जाते का हे बघावं लागणार आहे. त्यानंतर 11च्या नंतर त्यांना एअरलिफ्ट केलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती असून रात्रभरापासून या ठिकाणी नांदेड पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉक्टर या संदर्भामध्ये काय त्यांच्या प्रकृतीसंदर्भात काही मेडिकल बुलेटिन जारी करतात का किंवा काही प्रतिक्रिया डॉक्टरांच्या समोर येते का ते पाहावं लागणार आहे. माधव दिपके, ABP माझा. तर ज्याने हल्ला केला तो जसपाल सिंग नेमका कोण आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 62 वर्षीय जसपाल सिंग मूळचा पुण्यातला आहे. तो पुणे न्यायालयामध्ये वकील होता. 2 वर्षांपासून नांदेड जवळच्या एका गुरुद्वारात तो सेवा देत होता. सुखबीर सिंग बादल हे मातासाब गुरुद्वारातून बाहेर पडताच त्यांनी हल्ला केला. जसपाल सिंगला जागेवरूनच अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या सगळ्या घटनेसंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. प्राइमरीली जो इन्फॉर्मेशन मिली है उस आधार पर सबसे पहले ऑनरेबल सीएम सर ने इसमें इंक्वायरी इनिशिएट की है. जो भी वहाँ पे हमारे एसपी है उनको बताया गया है कि इस पर इंक्वायरी कीजिए. इंक्वायरी के बाद पता चलेगा कि जो हमला हुआ वो किस इंटेंशन से हुआ था, क्यों हुआ था, ये सब इंक्वायरी के बाद हमें पता चलेगा. जो इन्फॉर्मेशन मिली है जिसने ये हमला किया है वो 2 साल से उसी गुरुद्वारा में वो व्यक्ति वहाँ पे काम कर रही थी और सेवा कर रही थी. और अभी उसका इंटेंशन क्या था वो तो इंक्वायरी के बाद पता चलेगा. अभी तो वहाँ उसकी कोई इन्फॉर्मेशन हमारे पास है नहीं. दरम्यान या हल्ल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही जाणून घेऊया. बादल यांच्यासारख्या नेत्यावर नांदेडमध्ये झालेला हल्ला हा महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणार आहे आणि सरकारची इज्जत वेशीवर टांगणार आहे. यातील हल्लेखोर आणि त्यामागचे सूत्रधार यांचे खरे चेहरे समोर आले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण MIDC हद्दीतील मार्गावरती आणखी दोघांचा मृत्यू झालाय. तळेगाव चाकण महामार्गावर दुचाकीस्वार अवजड वाहनाच्या चाकाखाली आले आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. पावसात रस्त्यावर चिखल झाला आणि कंटेनरला ओव्हरटेक करताना गाडी स्लिप झाली आणि मागच्या चाकाखाली येऊन या दोघांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या महिन्याभरातला हा 6वा बळी आहे. चाकण MIDCतले खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्थलांतराचा पवित्रा घेतलेल्या 20 लघु उद्योजकांच्या आणि कामगारांच्या रोजगाराच्या संकटावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली. तिथल्या उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आज रोहित पवार चाकणमध्ये जाणार आहेत. खेड तालुक्यातील कुरळी येथील हॉटेल साईनगर, त्यानंतर रोहित पवार दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवड पालिकेत जातील. तसंच मोर्शी दुर्घटनेबाबत केलेल्या मागण्यांचाही ते पाठपुरावा करतील अशी माहिती. चाकण MIDCत खड्डे आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत 16 तारखेला चाकणमध्ये जाणार आहेत. उद्योजकांच्या समस्या चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्यावर मार्ग काढू असंही सामंतांनी म्हटलंय. दरम्यान उदय सामंत चाकणमध्ये येणार असल्यानं आता अधिकारी खडबडून जागे झालेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि MIDC मुख्याधिकाऱ्यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमागची कारणं अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. चाकण MIDCच्या बाबतीमध्ये मी स्वतः आता गाडीमधनं येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी
यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे, काय आहे, हे मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे. आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे. तिथल्या भागाची पाहणी करायला जाणार आहे. परंतु तिथे पण बघा, ठीक आहे, राग उद्योजकाला येऊ शकतो, रागाप्रती विकास होण्यासाठी तो काहीतरी बोलू शकतो, पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ताबडतोब ही चाकणचे 40 उद्योग बाहेर गेले. आता 16 तारखेला त्याचा खुलासा देखील मी पुण्यामध्ये जाऊन करणार आहे. बातमी नाशिकमधून आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 5 दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर काल मध्यरात्री 12:06 कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के बसले. 3.5 रिश्टर स्केलचे हे धक्के 3 ते 5 सेकंदांनी जाणवले. दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवताच वीज सुद्धा गायब झाली. सौम्य धक्का जाणवल्यानं नुकसानासंदर्भात अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई असा दिवसभर व्यस्त दौरा असेल. सकाळी जालन्याच्या शिरसवाडी गावातील रेशीम बाजारपेठेच्या इमारतीचं उद्घाटन, त्यानंतर अंबड गावातील नव्या पोलीस ठाण्याचं ऑनलाईन उद्घाटन आणि भाजप कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढली जाईल. दुपारी 2 वाजता संभाजी पेठेतून ही तिरंगा रॅली निघेल. तर संध्याकाळी मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या 10व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत यंदाही तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. 15 ऑगस्टला ध्वजारोहणानंतर राज्यभरातील नागरिकांनी आपल्या परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचं आयोजन करावं आणि शहरातून काढण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीतही मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलंय. स्वतंत्रता दिन के मौके के ऊपर हम लोग हर साल की तरह इस साल भी एक भव्य तिरंगा रैली हम निकालने जा रहे हैं. मैं आपके ज़रिए महाराष्ट्र के पूरे MIM पार्टी के यूनिट से ये दरख्वास्त करता हूँ, अपना झंडा वंदन करने के बाद तिरंगा रैली का आयोजन करें. पूरे महाराष्ट्र भर में शहर के मुख्तलिफ इलाकों से होते हुए हम गुजरेंगे गर्व के साथ, फ़ख्र के साथ, और एक पैगाम देंगे कि हम इस मुल्क से कितनी मोहब्बत करते हैं. धुळ्यातील भोला बाजारपेठ परिसरात 2 अल्पवयीन मुलींना त्रास देत त्यांचा पाठलाग करणाऱ्या टवाळखोराला चांगलाच धडा शिकवलाय. मुस्कान शाह या सामाजिक कार्यकर्त्यानं टवाळखोराला चांगलाच समाचार घेतलाय. अखेर संबंधित तरुणानं माफी मागितल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. आणि यानंतरची बातमी एफडीएच्या कारवाईची. मुंबईच्या चेंबूर वाशीनाका परिसरात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. प्रयागनगर जवळच्या फ्रुटीच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकलाय. या कारवाई दरम्यान मुदत संपलेलं शीतपेय आणि इतर शीतपेयांचा साठा आढळलाय. मुंबई पूर्व उपनगरात या गोदामातून अनेक शीतपेय पुरवली जातात. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील सभेनंतर शुद्धीकरण करण्यात आलं आणि त्यावरून आता जोरदार वाद सुरू झालाय. काँग्रेस आज देशभरामध्ये सत्याग्रह करणार आहे. तसंच विरोधी पक्षांनीही या घटनेचा निषेध केलाय. काँग्रेसनं दलितांचा अपमान म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. या घटनेचे काल राज्यसभेतही पडसाद उमटले होते. काँग्रेसचे आरोप भाजपनं फेटाळले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईतील CSMT स्टेशन तिरंग्याच्या रंगातील दिव्यांनी उजळलंय. देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघालेल्या या वास्तूची छटा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्टेशन तिरंग्याच्या रंगातील दिव्यांनी सजलं. हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्ली मेट्रोकडून ही सजावट करण्यात आली आहे. आणि आसाममध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त गुवाहाटीतील जनता भवन तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना यामुळे जागृत होतीये. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तमिळनाडूतील थुथुकुडी विमानतळ तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशभरामध्ये सुरू असलेल्या हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिन उत्सवाचा एक भाग म्हणून विमानतळावरती ही रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल धरण तिरंग्याच्या रंगांमध्ये उजळलं. चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचं हे सुंदर दृश्य समोर आलं. आणि उद्या आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आधी स्वागत समारंभ आयोजित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित स्वागत सोहळ्याला संबोधितही केलं. या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. आज मुझे बहुत खुशी हो रही है कि 80th इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन महाराष्ट्र में हो रहा है विद डिग्निटरीज काउंसिल जनरल्स और बहुत खुशी है कि हमारा देश आगे बढ़ रहा है और जो हमारे मिशंस है देश के लिए वो एक के बाद एक पूरे हो रहे हैं.